हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी बनवणार आहे नाचणीचा डोसा। तर आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये नाचणीचे पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप खूप महत्त्वाचे असतात, कारण नाचणी ही थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण नाचणीचे पदार्थ खाल्ले पाहिजेत। तर डोसा बनवण्यासाठी मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून। तर त्याच्यामध्ये मी पाणी ओतते आणि हे 8 तास भिजत ठेवायचं। तर मी उद्या सकाळी करणार आहे, त्यामुळे आज सकाळी मी भिजत ठेवत आहे। त्यानंतर इथे 1 वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे, ती पण धुवून जास्त चोळून धुवायची नाही, तर हलकी धुवून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून ही पण भिजत ठेवायची। हे पण मी सकाळीच भिजत ठेवत आहे। तर 8 ते 9 तास आपण भिजत ठेवणार आहोत। तर इथे मी 1 वाटी नाचणी घेतलेली आहे, तर ती पण आपण भिजत ठेवायची, स्वच्छ धुवून घ्यायची। मी 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे, नाचणीमध्ये खूप कचरा असतो, तर ही पण भिजत ठेवायची आहे। तर इथे मी ही तिन्ही नाचणी, तांदूळ आणि उडीद डाळ भिजत ठेवलेले आहेत सकाळी। तर आपण संध्याकाळी हे बारीक करून घ्यायचे। तर 8 ते 9 तास झालेले आहेत, तर भिजलेलं आहे व्यवस्थित। तर आपण हे आता बारीक करून घेऊयात। त्याआधी 1 वाटी पोहे घ्यायचे आणि याच्यामध्ये पाणी ठेवून हे वाटून होईपर्यंत पोहे भिजत ठेवायचे। तर धुवून घ्यायचे आणि हे वाटेपर्यंत भिजतात ते व्यवस्थित। तर मी इथे तांदूळ वाटून घेतलेले आहेत, थोडेसे जाडसर वाटायचे, जास्त पण जाड वाटायचे नाही, थोडेसे जाड ठेवायचे। त्यानंतर मी उडीद डाळ आणि नाचणी हे दोन्ही वाटून घेणार आहे। तर आधी मी नाचणी वाटून घेते। तर नाचणी बारीक वाटून घ्यायची आणि ती पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची। तर मी इथे वाटून घेतलेली आहे चांगली बारीक। तर हे तांदळाच्या पेस्टमध्ये टाकायचे। त्यानंतर उडीद डाळ वाटून घ्यायचं आणि पोहे वाटून घ्यायचे। तर हे वाटण्यासाठी थोडं थोडं पाणी घालावं लागतं, तर एक्स्ट्राचं पाणी लागलं तर डाळीमधीलच पाणी घालायचं, म्हणजे पीठ येण्यासाठी त्याचा उपयोग होतो चांगला फुगण्यासाठी। त्यामुळे दुसरं नाही पाणी वापरायचं, डाळीमधीलच शक्यतो पाणी वापरायचं। तर मी इथे डाळ आणि पोहे दोन्ही बारीक पेस्ट करून घेते आणि याच्यामध्ये टाकले। तर हे हाताने पूर्ण मिक्स करून घ्यायचं। तर हे मिक्स केलेलं आहे मी आणि आता हे रात्रभर मी ठेवणार आहे, म्हणजे 8 ते 9 तास ठेवून द्यायचं। तर सकाळी आता 8 ते 9 तास झालेले आहेत, तर सकाळी तुम्ही बघू शकता पीठ किती मस्त फुगलेलं आहे, मस्त पीठ तयार झालेलं आहे। तर आता आपण त्याचे डोसे बनवून घेऊया। तर थोडं पीठ मी काढून घेते आणि उरलेलं पीठ मी फ्रीजला ठेवणार आहे। तर आपल्याला जेवढं आवश्यक आहे ते तेवढं घेऊन त्याच्यामध्ये मीठ घालून आपण यूज करू शकतो आणि मीठ घालायच्या आधी फ्रीजमध्ये 1-2 दिवस आपण ठेवू शकतो। तर मी थोडंसं पीठ काढून घेतलं आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आवश्यक असेल तर पाणी घालायचं थोडंसं, कन्सिस्टन्सी जशी आपल्याला हवी आहे तशी। तर मी इथे भिडाचा तवा घेतलेला आहे आणि त्याच्यावर तो तापत ठेवला आहे, त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने किंवा कॉटनच्या कापडने ते पसरवून घ्यायचं चांगलं, किंवा तुम्ही कांद्यानेही पसरवून घेऊ शकता। तर हे पूर्ण पसरवून घ्यायचं मस्तपैकी। तर त्याच्यावरती मी पाणी शिंपडून घेते थोडंसं, म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन ठेवण्यासाठी, म्हणजे डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येईल, त्याचं टेम्परेचर कमी होतं असं पाणी मारल्यावर। तर आपला हा डोशासाठी तयार झालेला आहे तवा। तर आपण डोसा पसरवून घेऊया। मी पळीभर पीठ टाकलेलं आहे त्याच्यावर। तर असा हळूवार डोसा गोल गोल पातळ असं पसरवून घ्यायचा, एकदम पातळ पसरवून घ्यायचा, बघू शकता इथे। तर आता हा आपण भाजून घेऊयात।
तर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर तुम्ही बघू शकता इथे आपला डोसा भाजलेला आहे, मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे. तर मी आता हा काढून घेते. बघू शकता क्रिस्पी झालेला आहे आणि मस्त असा कलर आलेला आहे ब्राऊन. तर हा तुम्ही सांबारसोबतसुद्धा खाऊ शकता, खोबऱ्याची चटणी सोबतसुद्धा खाऊ शकता. तर बघा तुम्ही कलर कसा आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. उन्हाळ्यामध्ये तरी नाचणीचे पदार्थ आपण खायलाच पाहिजेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.